बुलढाण्यामध्ये सुद्धा सध्या विजयी जल्लोष सुरू आहे। प्रतापराव जाधव यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे, आनंद आहे। गुलालाची उधळण केली जाते। एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे यांच्या गटातून प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी मयुरेश निकम यांनी। 3 वेळेस आमदार आणि 4 वेळेस खासदार, चौथ्यांदा निवडून आले ते प्रतापराव जाधव, त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळतंय। त्या आनंदामध्ये गावकरी, त्यांचे वर्गमित्र आनंदोत्सव साजरा करतायत। मी प्रतापराव जाधवांच्या मादनी या गावामध्ये आलेलो आहे, जे मेहकर तालुक्यामध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या। त्यांचे वर्गमित्र आपल्या सोबत आहेत। प्रतापराव तुमच्यासोबत कितव्या वर्गापर्यंत होते? 12वी पर्यंत। बरं, लहानपणीच्या काही आठवणी? हो, लहानपणी ते फार काटकसरी होते। हा. पेन नसला तर ते शाईचा त्याचा वापर करतच नव्हते। आपलं पाटीन लेखन पद्धतशीर होते। स्वभाव कसा होता? एकदम शांत शांत। हे आहेत सोबत आपल्या, कसे होते प्रतापराव? म्हणजे नात्यान मी त्यांचा भाचा आहे। अच्छा, माझ्यापेक्षा वडील आहेत ते, पण त्यांचा स्वभाव अगदीशय मनमिळाऊ, एकमेकाच्या सुखादुःखात कसं राहायचं हे त्यांच्यापासून शिका। लहानपणी त्यांना त्यांचे घरचे अगदी खोडकर समजत होते। शाळेत न जाणं, शाळेला दांड्या मारणं, पण त्याच्यातून कुठं हा प्रताप घडवतील हे त्यांच्या घरच्याला आणि गावकऱ्याला माहीत होतं। आणि आमच्या गावचा एक व्यक्ती संसदेमध्ये जाऊन आज मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाला, याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना मनापासून खूप आनंद आहे। आणि आमची प्रामाणिक इच्छा होती आणि आम्हाला माहिती होतं की यावेळेस प्रतापरावांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, कारण होळीच्या दिवशी आमच्या इथे कार्यक्रम असतो मोठा देवीचा। त्या दिवशी गावात आले सर्व गावकरी, त्या ठिकाणी जमा झाले। शेवटी मी विजूमामाच्या सांगण्यावरून प्रस्तावना केली आणि त्याच वेळी सांगितले की यावेळेस केंद्रात नक्कीच आपल्याला मंत्रिपद भेटत, आणि ती आज आमच्या भवानी मातेनं आमच्या गावकऱ्यांची इच्छा पूर्ण केली आहे। मी फडणवीस साहेबाचं, शिंदे साहेबाचं आणि मोदी साहेबाचं गावकऱ्याच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। एक ग्रामीण भागातला भूमिपुत्र केंद्रात जातोय आणि थेट केंद्रीय मंत्री होतोय, कसं वाटतंय आज प्रतापराव जाधव हे छोट्याशा खेड्यातून तिथपर्यंत दिल्लीपर्यंत त्यांनी पोहोचले? लोक म्हणतात दिल्ली अभी दूर आहे, पण दिल्ली आता दूर राहिलेली नाही, कसं वाटतंय? संपूर्ण आमच्या मादनीवासियासाठी आणि आपल्या या पूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे की आमच्या या मादनीसारख्या छोट्याशा गावचा एक साधा भूमिपुत्र की जो आज देशाचं नेतृत्व करणार आहे आणि देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज मोदी साहेबांसोबत शपथ घेणार आहे। खरोखर मोदी साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं मनपूर्वक आमच्या पूर्ण मादनीवासियाच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, आभार मानतो। कसं वाटतंय? तुम्ही माजी सरपंच आहात गावचे, थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आपल्या गावचा माणूस पोहोचतोय। आनंदाच एवढा झाला की आता म्हणजे शब्द पण फुटेनात। एवढा आनंद झाला, खूप आमच्या गावचं भाग्य आहे, एवढा मोठा नेता आम्हाला आपला गावाले, हे आमच्या गावचं भाग्य। बरोबर। हा बाबा, कसं वाटतंय तुम्हाला आज? एकदम आनंद झाला, आनंदानं ऊर भरून आला। प्रत्येकाला आनंद झालाय। प्रतापराव जाधव ज्या शाळेमध्ये शिकले ना, ती ही शाळा, 1 मिनिट मला शाळा दाखवू द्या। ही ती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मादनी। बघा, एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी केंद्रीय मंत्री होतोय आणि गावकऱ्यांना किती आनंद होतोय आपण बघतोय त्यांच्या चेहऱ्यावर। केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतापराव आतापर्यंत तब्बल 3 वेळेस आमदार झाले, चौथ्यांदा खासदार झाले आणि आमदार होण्यापूर्वी देखील त्यांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेली होती। खूप मोठा त्यांचा प्रवास आहे। ते सिनियर नेते आहेत, बऱ्याच वर्षांपासून ते महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते समजले जातात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना केंद्रात पाठवलं आणि जनतेने त्यांना कौल देऊन परत एकदा निवडून आणलं आणि त्यांनी चौकार मारला असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी मयूर निकम, झी मीडिया, मादनी, बुलढाणा।